कर्जमाफी नीट द्या, कर्जमाफीमध्ये ज्या अटी टाकल्यात त्या काढा आणि दुष्काळ तर जाहीर करा ही आमची मागणी आहेच। त्यामुळे जे काय आधी मदत दिलेली आहे कर्जमाफीच्या माध्यमातून ती तरी 100% शेतकऱ्यांना तिथं पोहोचू द्या। एक तर महाजन साहेबांच्या हातातून मी ज्यूस पिला नाही, मी पवित्र श्री नामदेव पायरीकडे जाऊन तिथे असणाऱ्या सामान्य परिवारातून जे वारकरी संप्रदायाचे लोक होते त्यांच्या हातून पेढा खाऊन मी तिथं उपोषण सोडलं। विषय कसा असतो, सगळ्याच गोष्टीत आपण राजकारण केलं तर हे योग्य नसतं। त्यामुळे आमचा प्रयत्न होता मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलून आम्हाला जर शब्द दिला असेल तर राजकारण न आणता आपण ऐकलं पाहिजे आणि मग ते आम्ही ऐकलं, पण आमचा विश्वासघात झाला, शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला आणि याचं उत्तर आणि याची किंमत या सरकारला 100% मोजावी लागणार हे आम्ही या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सरकारला इथं सांगत आहोत। दुष्काळ जाहीर करा म्हणून काल भाजप यांनी मागणी केली आणि हीच मागणी संपूर्ण अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीची असणार आहे, तर काय त्याची? एक तर कर्जमाफी नीट द्या, कर्जमाफीमध्ये ज्या अटी टाकल्यात त्या काढा आणि दुष्काळ तर जाहीर करा ही आमची मागणी आहेच। त्यामुळे जे काय आधी मदत दिलेली आहे कर्जमाफीच्या माध्यमातून ती तरी 100% शेतकऱ्यांना तिथं पोहोचू द्या। आता ह्याच्यामध्ये सोलापूर म्हणजे आम्ही पंढरपूरला उपोषणाला बसलो होतो, 23,000 लाभार्थी आहेत, पण त्या अटी टाकल्यामुळे फक्त 6,000 शेतकऱ्यांना लाभ मिळतोय, बाकी शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही। म्हणून म्हणतोय की ही योजना जी आहे कर्जमाफीची पूर्णपणे फसवी आहे, दिखावपणा आहे। आम्ही काहीतरी मदत केली हे फक्त दाखवायचं खरं, पण मदत कोणालाच पोचली नाही पाहिजे। पैसे कुठेतरी सरकारचे वाचले पाहिजे आणि ते वाचलेले पैसे कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालायचे आणि त्यातून कमिशन खायचं, हे मात्र सरकारमधल्या नेत्यांचं ठरलेलं दिसतंय। सीएमने काल सांगितलं की बँकिंग व्यवस्थेसाठी काही अटी शर्ती बनवलेल्या आहेत, मात्र जर त्या शिथिल करता येईल तर त्या संदर्भात आम्ही काही दिवसात निर्णय घेऊ। अरे पण कधी निर्णय घेणार? त्यासाठीच तर आम्ही उपोषण केलं होतं, आम्ही अन्य त्याग केला होता आणि त्यात तुम्ही म्हणाला होतं की आपण चर्चा करू। आम्ही चर्चा करायला तयार झालो, पण तुम्ही आम्हाला बोलवलं नाही। आम्ही जे म्हणतोय तुम्ही समजून घेत नाही। सुरुवातीला म्हणाले एक सुद्धा अट अशी चुकीची नाही, दुसऱ्यांदा म्हणाले 99% शेतकऱ्यांना फायदा होईल, नंतर म्हणाले 55 लाख पैकी 40 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल। म्हणजे स्वतःच मुख्यमंत्री साहेब कुठेतरी दरवेळेस जेव्हा बोलायचे तेव्हा एकदा आकडा कमी करत चालले होते आणि परत काल म्हणाले की अटच नाही। आम्ही अट म्हणजे तुम्ही म्हणता अट नाही, पण याच्यामध्ये आपण जर GR बघितला त्या याच्यामध्ये अटी आहेत ना, शेतकऱ्यांना हे कळलेलं आहे। आणि सोलापूर जिल्ह्याचं उदाहरण मी आत्ताच तुम्हाला दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे या मुद्दामून अटी टाकल्यात, एखाद्या अधिकाऱ्याला जबाबदारी दिली, अधिकाऱ्यांनी एसी मध्ये बसून शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे। कुठंच या धोरणातून सर्व शेतकऱ्यांना फायदा होणार नाही। 44 लाख शेतकऱ्यांना 55 लाख पैकी हा अन्याय 100% त्या ठिकाणी होणार आहे आणि याची किंमत या सरकारला मोजावीच लागेल। 29 तारखेला आम्ही जे आंदोलन करणार आहोत तोपर्यंत आम्ही त्या आंदोलनातून उठणार नाही, रास्ता रोखून उठणार नाही, जोपर्यंत आम्ही तिथे अधिवेशन इथं आणि इथं मुख्यमंत्री साहेब असतील नाही तर जो कुठला नेता असेल, मंत्री असेल, त्यांनी इथं जाहीर केल्याशिवाय आम्ही तिथून त्या रस्त्यावरनं उठणार नाही। इलेक्शनच्या आधी भाजपचे आणि या सगळ्या नेत्यांचे दाखवायचे दात वेगळे असतात, इलेक्शन झाल्यानंतर ते दात वेगळेच निघतात। महिलांच्या बाबतीत सुद्धा लाडक्या बहीण योजनेचं आपण जर बघितलं असेल तर 1 कोटी महिलांची नावं कापली गेली। इलेक्शनच्या आधी अॅडव्हान्समध्ये पैसा दिला, 24,000 कोटी रुपये अशा लोकांना तुम्ही दिला की आता तुम्ही म्हणताय ते इल्लिगली त्यांना दिले गेले होते। मग 24,000 कोटीचं झालं काय? 1 कोटी महिलांचं नाव का कमी झालं? तसंच कर्जमाफी देऊ असं तुम्ही बोलला, थट्टा केली, नाही तर तुम्ही शब्द दिला आणि आता मात्र कर्जमाफी देत असताना इतक्या अटी टाकल्यात, त्यातून जर 90% शेतकरी वंचित राहणार असतील, 50,000पर्यंतचीच मदत मिळणार असेल, तर मग तुम्ही कशाला डंका पिटवताय की तुम्हाला 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली? हे फसवं सरकार आहे, फसवे नेते, बाकी यांना काही घेणं देणं नाही। आमचं म्हणणं आहे की बँकिंग सिस्टमला जर तिथं अडचण येत असेल तर मोदी साहेबांची प्रशंसा करत असताना असं का बोलला की राज्याचं जे काही कर्ज झालंय 10 लाख कोटीचं आणि देशाचं 200 लाख कोटीचं, ते जर मोदी साहेबांनी ठरवलं तर एका दिवसात आम्ही फेडू शकता। मग एवढी तुमची आर्थिक ताकद असेल
तर मग दुसऱ्या बाजूला तुम्ही काय म्हणता नाही नाही बँकिंग सिस्टम हे 37,000 कोटीमुळे कोलमडू शकतात. त्यामुळे एका बाजूला प्रशंसा करताना मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या आणि गरीबाला मदत करण्याची वेळ येते तेव्हा म्हणता की बँकिंग सिस्टम कोलमडून जाईल. आमचं एवढंच म्हणणं आहे, शक्ती मार्ग जो 1,20,000 कोटीचा तुम्ही करताय त्यातून जे 40,000 कोटी तुम्ही भ्रष्टाचार करणार आहात ते थांबवा. सगळं नॉर्मल होतंय पण ते नाही थांबवायचं. गुजराती कॉन्ट्रॅक्टर आणि आंध्राच्या कॉन्ट्रॅक्टरला मोठं करायचं, त्यांच्यावर पैसे ओरबाडायचे, तिजोरीवर ताण आणायचा आणि सामान्य लोकांना मदत करण्याची जेव्हा भावना नाही तर भूमिका तुमची जेव्हा येते तेव्हा अटी टाकतात. हे कुठेतरी हे सरकार फसवं एवढंच आपल्याला म्हणावं लागेल.